पंढरपुरात साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त पुन्हा एकदा संत गजानन महाराजांची पालखी जी आहे ते पंढरपूरच्या दिशेने आज पहाटेच रवाना झाली आहे। आज आपण या ठिकाणी पाहू शकतो पालखी जे पंढरपुरासाठीचे हे 57वे वर्ष आहे आणि तब्बल 2 महिन्याचा पायी प्रवास हे संपूर्ण 700 वारकरी जे आहेत ते करणार आहे। 2 महिन्याच्या पायी प्रवासानंतर पंढरपुरामध्ये आषाढी एकादशी निमित्त साजऱ्या होणाऱ्या सोहळ्याला हे संपूर्ण वारकरी जे आहे या ठिकाणी भेट देणार आहे। तेथील वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवणार आहे आणि तब्बल 1300 किलोमीटरचा हा पायी प्रवास आहे दोन्ही बाजूने या वारकऱ्यांचा। तो या ठिकाणी हे वारकरी आज त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली। एकंदरीतच या प्रवासाला शुभेच्छा देण्याकरता संत नगरी शेगाव मध्ये पंचक्रोशीतून गजानन भक्तांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठ्या सकाळी ही पालखी मंदिराबाहेर पडल्यानंतर जोपर्यंत बुलढाणा जिल्ह्याची जी बॉर्डर आहे अकोला जिल्ह्यात प्रवेश करत नाही तोपर्यंत हजारो भाविक जे आहे ते या पालखी सोबत अशाच पद्धतीने पायी चालतात आणि पालखीला शुभेच्छा या ठिकाणी देत असतात। एकंदरीतच दरवर्षीप्रमाणे पार पडत असलेल्या या सोहळ्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आणि यामध्ये गजानन महाराज संस्थानकडून ही संपूर्ण पायी दिंडी जी आहे ते आषाढीच्या एकादशीच्या ओढीने पंढरपूर करता रवाना झाली आणि मोठ्या भाविक वातावरणामध्ये संपूर्ण गजानन भक्तांनी या दिंडीला मोठ्या या ठिकाणी शुभेच्छा देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रफुल्ल खंडर, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।